कागल तालुक्यातील अर्जुनवाडा ते हळदी रोडवर एका महिलेचे दागिने धूम स्टाईलनं चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली। त्यांच्याकडून सुमारे 2,14,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। 27 जून रोजी एक महिला सकाळच्या सुमाराला कागल तालुक्यातील अर्जुनवाडा ते हळदी या मार्गावर फिरण्यासाठी गेली होती। या दरम्यान पाठीमागून मोपेडवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी या महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसडा मारून धूम स्टाईलनं चोरून नेलं होतं। या प्रकरणी त्या महिलेनं मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुरू केला होता। त्या महिलेचे दागिने चोरलेले दोन चोरटे आज कोल्हापूर विमानतळ परिसरात येणार होते। याबाबतची माहिती कळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला होता। या दरम्यान या ठिकाणी आलेल्या कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथला प्रज्वल नागेश आकुर्डे आणि बेळगाव जिल्ह्यातील निपाणी इथला प्रवीण अशोक चौगले या दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून सोन्याचं मंगळसूत्र आणि सोन्याच्या रिंगा असे सुमारे 2,14,574 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले। या चोरट्यांना पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार महेश खोत, विशाल चौगले, संदीप बेंद्रे, सागर माने, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संजय कुंभार, अमित सरजे, सुशील पाटील आणि सागर चौगले यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे।